आणि एक महत्त्वाची बातमी समोर येते। बँकॉकहून हायड्रोपोनिक गांजाची तस्करी केल्याप्रकरणी मॉडेलला अटक करण्यात आली आहे। न्यायालयाने कोठडी सुद्धा सुनावण्यात आलेली आहे। 11 कोटी 82 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचे अंमली पदार्थ हे देखील जप्त करण्यात आले। एअर इंटेलिजन्स युनिटने म्हणजेच AIU बँकॉकहून मुंबईमध्ये आलेल्या 28 वर्षीय मॉडेल हर्षा सनीला हायड्रोपोनिक गांजाची तस्करी केल्याच्या आरोपात अटक करण्यात आली आहे। हर्षा सनी ही 2025च्या मिसेस केरळ सौंदर्य स्पर्धेतील एक स्पर्धक होती। सीमा शुल्क अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार ती 10 आणि 11 जूनच्या रात्री एअर इंडियाच्या TG351 विमानाने मुंबईत दाखल झाली। संशयावरून तिची झडती घेण्यात आली आणि तिच्या ट्रॉली बॅगमधून 12 व्हॅक्यूम सील केलेली पाकिटं ही जप्त केली गेली। पाकिटं उघडल्यानंतर त्यात एक संशयास्पद हिरवा पदार्थ सापडला। NDPS टेस्ट किटद्वारे तपासणी केल्यानंतर तो पदार्थ वाळलेली गांजाची फुलं आणि कळ्या असल्याचं निष्पन्न झालं, ज्याला हायड्रोपोनिक गांजा म्हणून ओळखलं जातं। अधिक माहिती घेणार आहोत। ऋतिक गणकवार आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। ऋतिक, अतिशय मोठी कारवाई केलेली आहे आणि यात मोठ्या प्रमाणात गांजाही जप्त झालाय, काय अधिक माहिती? नक्कीच आपण बघतोय प्रज्ञा की विशेष म्हणजे ही गांजा तस्करी करणारी ही 28 वर्षीय मॉडेल आहे। हर्षा सनीला असं तिचं नाव आहे। की आपण बघितलं तर ही मिसेस केरळ 2025 मध्ये सौंदर्य स्पर्धेतील एक स्पर्धक होती आणि एकंदरीत आपण बघतोय का हिला गांजा तस्करी करताना आपण बघितलं तर अटक करण्यात आलेली आहे एअर इंटेलिजन्स युनिटनं। तर आपण बघितलं तर बँकॉकहून ही हायड्रोपोनिक गांजाची तस्करी करत होती आणि या गांजाची किंमत जवळपास 11.82 कोटी सांगितली जात आहे। एकंदरीत ही कारवाई झाल्यानं एकंदरीत खळबळ उडाल्याचं पाहायला मिळतंय। मात्र काल ही कारवाई झाल्यानंतर आपण बघितलं तर या महिलेला अटक देखील करण्यात आली असून तिला आता कोठडी सुनावण्यात येईल। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।